पोटॅशसह बोगस खते विक्रेत्यावर व साठा करणाऱ्या गोडाऊन मालकावर कारवाई करा. जनआंदोलनचे जगदीश नरवाडे यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी. पोटॅशसह बोगस खते विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र विक्रेत्यावर व बोगस खते औषधांचा साठा करून ज्या विक्रेत्यांना मदत करणाऱ्या गोडाऊन मालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. महागाव तालुक्यातील काही कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बोगस पोटॅश खतासह इतर निकृष्ट दर्जाचे खते विकण्यासाठी आणून ती एकापेक्षा अधिक अनधिकृत गोडाऊनमध्ये साठवले आहे. त्यात MOP खतात माती मिश्रित केवळ लाल कलर आहे. शेतकरी बांधवांना शेतात खत नेल्यावर पोत्याचा धागा उसवून मजूर असल्यामुळे शेतात खत टाकणे भाग असते. त्यामुळे त्याला तक्रार करायला वेळ नाही, त्याची चव घेता येत नाही. तो निकृष्ट दर्जाचा आहे की चांगला याची पारख नसल्यामुळे कंपन्या अल्पावधीतच हजारो कोटी रुपयांचा नफा कमवून शेतकऱ्यांना लुटत आहे. या कंपन्यावर बरदास्त म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्या आशीर्वादाने हे कंपन्या शेतकऱ्यांची रोज फसवणूक करीत आहे. जिल्ह्यात बोगस निकृष्ट दर्जाचे खत उत्पादक कंपनीवर दुकानदारावर कृषी विभागाने मोठी कारवाई केली असे कधी यवतमाळ जिल्ह्यात दिसत नाही. गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेले गुण नियंत्रण खाते हे नुसते खाण्याचे कामी असल्याने दिसत आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील सर्व स्तरावरील पथक बोलावून जिल्ह्यातील प्रत्येक दुकानातील पेस्टिसाइड व खताचे नमुने घ्यावे व दोषी आढळणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.